मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन जळगाव संचलित मराठा प्रीमियर लीग पर्व 9 चा उत्साह शिगेला पोचला असून सध्या या स्पर्धेचे उपांत्य फेरीचे सामने रंगत आहेत। उद्या 22 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे। 12 फेब्रुवारीपासून सागर पार्क येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत एकूण 12 संघांनी सहभाग नोंदवला असून यात 36 पुरुष व 6 महिला संघ आहेत। सुमारे 550 खेळाडूंनी या स्पर्धेत आपली चमक दाखवली। मैदानावर सायंकाळी उपउपांत्य फेरीचा सामना शांताई लॉन्स विरुद्ध धुरंधर क्रिकेट अकॅडमी यांच्यात खेळवण्यात आला। या स्पर्धेत मुख्य प्रायोजक मुक्ताईनगर येथील योगराज कन्स्ट्रक्शनचे संचालक विनोद सोनवणे हे आहेत। ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नसून याद्वारे समाज संघटन, विविध उपक्रम आणि तरुणांना व्यवसायाभिमुख करणे हा मुख्य उद्देश असल्याचे सांगत मराठा प्रीमियर लीगचे अध्यक्ष राहुल पवार यांनी रविवारी सायंकाळी होणारे अंतिम सामने पाहण्यासाठी शिवप्रेमी तसेच समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती देण्याचे आवाहन केले। हेमंत पाटील, खानदेश प्रभात, जळगाव। हे या वर्षाचं मराठा प्रीमियर लीगचं 9वं पर्व असून ही दिनांक 12 ते 22 या दरम्यान खेळवली गेली। मराठा प्रीमियर लीग ही नुसती क्रिकेट संकल्पना नसून याद्वारे जो काही निधी उभारला जातो त्याच्यातून आम्ही जी सामाजिक कार्य करतो, जसे मागच्या वर्षी आम्ही ॲम्ब्युलन्स सुरुवात केली आहे, त्याच्या अगोदर आम्ही मेडिकल इक्विपमेंट्सची लायब्ररी सुरुवात केली आहे। ह्या वर्षी जो निधी याच्यातून उभारला जाईल त्याच्यातून आम्ही स्वर्गरथ लोकार्पित करत आहोत। तो सगळ्या लोकांसाठी सेवेसाठी नाममात्र दरात उपलब्ध असेल। मराठा प्रीमियर लीगमध्ये आम्ही ज्या पद्धतीने शिवजयंतीसुद्धा साजरी करतो, एक वेगळ्या पद्धतीची शिवजयंती आम्ही साजरी करतो। महाराजांच्या जे निष्ठावान कार्यकर्ते होते, मावळे होते, त्या मावळ्यातील सरदार घराण्यातील आम्ही त्याचे जे वंशज असतात त्यांना आम्ही या ठिकाणी शिवजयंतीला बोलवत असतो। त्यांच्याकडचा ऐतिहासिक ठेवा सगळ्या जळगावकरांना आम्ही दर्शनासाठी उपलब्ध करत असतो। यावर्षी देखील आमच्या 35 ते 40 हजार लोकांनी त्या मावळ्यांचं आणि त्यांच्या वंशजांचं आणि त्यांनी आणलेल्या ऐतिहासिक ठेव्याचं दर्शन घेतलं आहे। मराठा प्रीमियर लीगचे असेच विविध उपक्रम आम्ही यापुढे देखील चालू ठेवू। उद्या जो समारोप समारोह आहे आमचा संध्याकाळी 7 ते 9 या वेळामध्ये समारोप असून नंतर आमची फायनल मॅच आहे। तरी आपल्या माध्यमातून मी जळगावातील सगळ्यांना, तमाम शिवप्रेमींना आणि समाजातील सर्व बांधवांना या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करीत आहे।